बटाटे बॉईल करून घेतलेले, कांदा, कोथिंबीर, चाट मसाला, मीठ आणि ब्रेडचे साईडचे कॉर्नर कापून घेतलेले आणि हे पाण्यामध्ये डिप करून घ्यायचं ब्रेड आणि पूर्ण पाणी काढून हे स्टफिंग पूर्ण त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि असे बॉल बनवायचे आणि फ्राय करायचे. ब्रेड स्टफिंग बटाटा रोल होतो हा. स्कूलला दीदीला दाखवू दे बाय कर. त्याच्यात बॉटल आहे तर वजनच आहे तिला. बाय 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 पादे पादे सगळ्याला पादे. ये बटले. काढ बॅग. वजन होतंय, बॉटल आहे तरी ती चालली आहे आपली. चला एंजल इथे रेडी झालेली आहे. एंजल इथे बघ. हा आता चाललेली आहे एंजल स्कूलला. अजून टाइम आहे पण. काय ठेवलं माहिती? काय ठेवलंस? एक रुमाल ठेवलाय. रुमाल मी त्या बॅग मध्ये पण टाकलाय. स्टॅम्प पण ठेवलाय. आणि हे टाकलंय खाऊन आहे. मग काय हे बुकाला लावायचं. माझ्या फ्रेंडनी पैसे मागितलेले कारण की आम्ही स्टिकर बनवणार होतो. बुकाला लावायचं, उडतात ना पेज. जावा मग. मी असं घेणार होती पुणे हेअरबटवाली असं. मग मी पण तशीच बोललेली वन साइड आणि बाकी सगळे तिथपर्यंत. हा तिचे केस आहे ना पुरत नाही तिथपर्यंत. हा तिचे छोटे केस असं पण छान नाही तसं छान दिसते. छान दिसते. केस छोटे होतं ना त्याच्यामुळे केली होती तू तशी. काय बोलते? एंजा एंजा. हा तशीच मी केली होती एंजा. अर्धी झाली. नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया एंजल मिश्का या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. विशू काढायला लागली. सर्व सामान मी आत्ता जस्ट ठेवलं, सगळं काढायला लागले परत. चला एंजलची पार्टी आहे त्याच्यामुळे एंजल गेलेली आहे. मस्त हेवी नाश्ता झालेला आज आमचा, त्याच्यामुळे एंजल गेली. आता वाजत आहे 12:30. सगळं काम वगैरे आवरून. बापरे बाप, तुम्हाला मी दाखवते 1 मिनिट. सगळे एंजलचे चॉकचा डब्बा तिने घेतला, सगळा खाली पाडला. खूप पसारा करून ठेवते ही. पहिल्यांदा ही बुक घेतली, याच्यावरती काय 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 करत बसली. त्याचे पेजेस पाडले. एंजलची रफ बुक आहे ही. आणि मग हे सर्व घेतलं. सर्व दिवसभर कामं करत असते आणि मग हे सगळं आपण दिवसभर आवरायचं असतं. असा वेळ नाहीये. चला तर मग आज जास्त हेवी नाश्ता झाला आहे त्याच्यामुळे मग आज दुपारीच्या जेवणामध्ये ओन्ली खिचडी बनवणार आहे. कारण एंजल पण घरीच आहे, म्हणजे दुपारी येईल जेवायला. 2:30 वाजता ती सुटेल. तोपर्यंत आता झालेले काम वगैरे सगळं आवरून झालेले. पण हिचे हे कामं आहे असे दिवसभर सुरूच असतात. हिच्यामुळे ना कुठे जायला पण मिळत नाही. माझे आयब्रोज राहिले. न्यू मॅक्सी घेतलेली आहे गाऊन, ती शिवायला पण मला जायला वेळ नाही मिळत आहे. कारण मम्मी पण कामावर असते दुपारी, संध्याकाळी पण नसतात ते घरी. मग हिला कुठे ठेवून जाणार, त्याच्यामुळे अजिबात स्वतःकडे असा वेळ द्यायला टाईमच नाही आहे. चला जाऊ दे, ते होत असतं. पुढे आपण आवरून घेऊया सगळं. आता आवरते मी पटकन. पहिला हा सगळा पसारा मी उचलून घेते. आणि पाण्याचा आमच्या इथे एवढा गोंधळ परत चाललेला आहे ना, पाण्यामुळे खूप त्रास होतो. सकाळी ना फटाफट सगळं आवरून घ्यावं लागतं. कपडे भांडे सगळं, पाण्याचं खूप गोंधळ असं. पाणी जसं आलं नाही तसं कामाला लागावं लागतं. आणि मग नंतर निवांत असतं आणि मग दिवसभर हिचं आवरायचं. हे असं सुरू असतं आमचं. मिशू मिशू ऑलरेडी त्या बॉक्समधून सगळं तिने काढलेलं आहे आणि अशी 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 करून आपटते आणि परत काढते. सगळं ऑलरेडी काढून टाकून दिलेलं आहे. काय एवढं तिला प्रेम का? का तिची आठवण आली? काय मज्जा केलीस तू? काय काय होतं? क्रिसमसचं
आपल्यापासून. आणि आणि मग ते तुझ्या हातात केक आहे ना ते दिले आणि 4 चॉकलेट दिले. 2 मिष्कान खाल्ली, 2 मी. टिफिन खाल्ला. आणि माझ्या फ्रेंडनी मला बोललेलं की पैसे आणायला ना ते हे बघ स्टिकर दिले तिने, ते पाण्याने चिटकवायचे असतात. हिला नको दाखव, बंद कर. हे तर माझं, नंतर बघू आपण. हे आहे ना टिफिन खाल्ला. हे तर माझं. हा. आणि हे स्टिकर पाण्याने चिटकवायचे. हे ती बघ तुझी बॅग घेऊन चालली. ANGEL एंजल. आणि हे चल ठेवून हे दे. बुकाला लावायचे. आणि बॅग कशाला देते? काय बॅग आहे? कुठे? फ्रुटीचा वास आहे, फ्रुटीचा. बाय, लवकर या. साडेसहा वाजले तरी मिष्का अजून झोपलेली आहे. कारण एंजल आणि मम्मी आजीकडे गेलेले, त्यावेळेस ते जागे होते. एंजल आज घरी होती ना, त्याच्यामुळे खूप मस्ती करत होते. ती झोपतच नव्हते ना, 4:30ला झोपली. आणि मग अजून उठलेली नाही आहे. चला, एंजलला हवी होती पावभाजी, कालपासून ती करत होती पावभाजी. आवाजाने उठली ती, तर तिचं कालपासून पावभाजी चाललेली. तर मग सकाळी पप्पांना सांगितलं जरा येताना भाज्या घेऊन या, तर त्यांनी भाज्या आणलेल्या. आता ती झोपलेली ना, तर भाज्या वगैरे कट करून ठेवल्या. आणि पप्पा पाव नाही खात, त्याच्यासाठी त्यांना पीठ म्हणून ठेवलं चपातीसाठी. आणि झाडून वगैरे सगळं केलं, घर आवरून घेतलं. सर्व पसारा केलेला ह्यांनी, मग ते सगळं आवरून घेतलं. आता ती उठायला लागलेली. म्हटलं ती उठत नाही तोपर्यंत चपात्या पटकन करून घेऊ, पण ती उठायला लागलेली. मग आता भाज्या अजून शिजवल्या नाही आहेत, सगळ्या कट करून ठेवून दिलेल्या आहेत. आता त्या बॉईल करायला ठेवते. आणि पावभाजीची रेसिपी मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेली आहे. कोणाला बघायची असेल तर प्लीज चेकआउट करू शकता तिथून. मला आता हीच होते, तोपर्यंत चपाती पटकन लाटते. आता एंजल येईल, संध्याकाळीच येईल. तर उद्यापासून ती घरी खूप गोंधळ घरी 10 दिवस, कारण तिला क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत. बघू आता 10 दिवस कसे जातात. सर्व भाज्या कट करून ठेवलेल्या आहेत. हा छोटासा गाजर मिशूसाठी ठेवला आहे, पण ती अजून उठलेली नाही आहे. तिला आवडतं, खाते ती छान. जेव्हा तिला दात नव्हते आले ना, म्हणजे तिच्या हिरड्या खूप दुखत होत्या ना, त्यावेळेस तिला असं गाजर द्यायचं ना, ती खूप मस्त खायची चावून. हिरड्यांना तिच्या बरं वाटायचं, त्याची मसाज व्हायची. चला आता भाज्या कट केलेले, तिथे पप्पांसाठी पीठ मळून ठेवलेलं आहे. पटकन लाटून घेते आणि शिजायला टाकते. पावभाजी रेडी आहे. पप्पाला पाठवले खाली पाव घ्यायला. आणि इथे मिष्का बघा, एंजल नाही आहे ना, तर कंटाळली येते. तिला एंजल पाहिजे खेळायला सोबत. पाण्याचा गोंधळ चाललाय ना, भांडी पडलेली आहेत घासाची, अजून पाणी नाही आलेलं आहे. 9 वाजलेत, आता येईल. चला, एंजल पण येईल थोड्या वेळात, मग बघू.